तर जरा रिव्हेंज टाइम झालाय. जेनझी शब्दांचे उत्तर न देऊ शकलेला मामा आता मला अवघड मराठी शब्द विचारणार आहे आणि मी गेस करणार आहे त्याचा अर्थ. हो, कारण माझा अपमान झालेला आहे. आता माझा शब्द आता इट्स नाही. माय टर्न. आता अगदी मराठी आहे, तुझ्याकडे इंग्लिश शब्द येणार नाहीये काय? नाही 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 हा? मराठी. पहिला शब्द खुटखुटीत. खुटखुट आवाज करणार. जाड. नाही बारीक. नाही. सांगू? हो सांग. खुटखुटीचा अर्थ अगदी टणक कडक किंवा भाकरी कडक भाकरी असते ना त्याला खुटखुटीत. खुटखुटीत. येस. काहीतरी दुसरा शब्द. हा, गाढव पंचायत. आणि म्हणजे हा शब्द आहे. इट्स लाईक चांबार चौकशा. नो नाही? नो. तीच तर मराठीची गंमत आहे ना काहीतरी. वळवावी तशी वळते हे मला माहिती होतं, पण ही तर जास्तच वळलेली आहे. ह्याचा अगदी साधा सोपा अर्थ असा आहे की ज्या बैठकीत सगळे गोंधळ घालतात ना ती गाढव पंचायत असते. ओ हा शब्द ऍक्च्युली माहित असायला पाहिजे. हा, जे थोडं सजून तू इकडे जर थोडा जोर दिलास ना तुला कळेल. हा, अगदी आहे. आणि कारण आपण हा नॉर्मली वापरतो शब्द. फुरफुरी. आता मी जर तुला कुकरची शिट्टी वाजते. नाही, फुरफुरी. नाही, मी तुला जर एक सेंटेन्स हा, दिलं हा. ते करायचं Hint, तुला. hint. हा, तुझ्या अंगात काय फुरफुरी आली आहे का? ते असं ऊर्जा ऊर्जा. अच्छा एनर्जी. त्याला तर काय वेगळं म्हणतात. फुरफुरी. तरतरी. दॅट नाही, ते वेगळी, ती तरतरी वेगळी. एनर्जी झाली ना तरतरी. पण ती चहा पिऊन येते ती वेगळी. विचारणार आहे. ओके. पहिला शब्द आहे गांडूळपणा. फ्लेक्झिबल असणं. एक्झॅक्टली. अजून थोडं, अजून थोडं. म्हणजे गांडूळपणा असावा का कोणामध्ये? नाही नाही नाही. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असावी. हा, अजून थोडं, अजून थोडं. करतो. उगाच चुळबुळ करणे. त्याच्यात चुळबुळ करणारा काहीही अर्थ नसतो. फिजिटिंग फॉर नो रिझन. मराठी इंग्लिश नाही, इंग्लिश नाही मराठी. दॅट इज गांडूळपणा. एक शब्द आहे. हा. कदाचित तू हा शब्द दुसऱ्या कुठल्या तरी एका शब्दाशी रिलेट करशील पण त्याचा अर्थ तो नाही. हा, कावळा बसणे. ते म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक कारण असं काहीतरी. कावळा बसणे. कुठे कुठे बसला कावळा? इतकं शब्दशः इतकं नाही. कुणीतरी आलंय असा भास होतो ना त्याला कावळा बसणं म्हणतात. आपल्याला